खाद्यपदार्थांसंदर्भात वेगवेगळे विश्वविक्रम बनवणारे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर आपल्यासोबत आहेत। विष्णूजी, पुन्हा एक नवीन विक्रमाची तयारी आणि यंदा वेगळ्या पद्धतीचा विक्रम। हो, हा वेगळ्या पद्धतीचा विक्रम जो आहे तो नागपुरात होतो आहे आणि 30वा हा विश्वविक्रम असेल। आणि वेटरनरी कॉलेज नागपूर आणि त्याबरोबर प्रोफेसर कदम माझ्याबरोबर आहेत की यांच्या सहकार्याने हा विश्वविक्रम होतो आहे। आणि वर्ल्ड एग डेच्या निमित्ताने 5000च्या वर अंडी वापरून त्याची आम्ही भुर्जी करतो आहे की जगामध्ये आत्तापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात भुर्जी तयार केलेली नाही। आणि त्या भुर्जीचं वाटप जे आहे ते निःशुल्क आहे। सकाळी 8 पासून लोक याचा आस्वाद घेऊ शकतील आणि भुर्जीबरोबर पाव लागतो, हा पावसुद्धा त्यामध्ये देण्यात येणार आहे। आणि अंड का खावं का नाही खावं याचे सगळे जे तुमचे मिथ्स आहेत हे सोडवण्यासाठी प्रोफेसर साहेब आपल्याबरोबर आहेत। ते सांगतील की काही लोक म्हणतात अंड हे व्हेज की नॉन व्हेज, तर तो प्रश्न त्यांचा आहे। पण माझा जेव्हा प्रश्न आहे तर मी एक साधारण 2-2.5 तासामध्ये ही भुर्जी बनवीन आणि त्याचा आस्वाद लोक घेऊ शकतील। आजवर विष्णू मनोहर यांनी खिचडी बनवली, भाज्या बनवल्या, वेगवेगळ्या पद्धतीचे पुलाव आणि अशा पद्धतीचे सगळ्या रेसिपीज केल्या। अंड आणि भुर्जी का? हां, अंड आणि भुर्जी का? कारण सगळ्यांना माहिती आहे की मी तसा शाकाहारी आहे, पण शाकाहारी लोकांना एक प्रॉब्लेम असतो की त्यांना प्रोटीन इंटेक जो असतो तो त्यांचा शाकाहारातून एवढा मिळत नाही, तर तो अंड्यामध्ये बऱ्यापैकी असतो आणि अंड मी खात असतो। म्हणजे तर तीच गोष्ट लोकांपर्यंत पोहोचते, कारण प्रत्येक वर्ल्ड रेकॉर्ड जो केला आहे तो कुठल्या तरी असा हेतू मनामध्ये ठेवून केलेला आहे की मिलेट्सचा वर्ल्ड रेकॉर्ड केला की मिलेट्सचं महत्त्व लोकांमध्ये वाढावं। त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या भाज्या वापरून मुलांसाठी कसं काय करता येईल तो एक वर्ल्ड रेकॉर्ड केला। डोस्याचं महत्त्व वाढावं त्याच्यानंतर डोसा केला, खिचडी आंतरराष्ट्रीय अन्न घोषित करावी म्हणून खिचडी केली। आणि म्हणून आता अंड्याकडे मी लक्ष केंद्रित केलं आहे की अंड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं। आपल्यासोबत वेटरनरी कॉलेजचे प्रोफेसर मुकुंद कदम आहेत। मुकुंदजी, प्रश्न माझा नाही आहे, विष्णूजीनेच तुम्हाला प्रश्न टाकला आहे की अंडा व्हेज आहे की नॉन व्हेज आहे। कसं आहे की अंडा व्हेज आहे का नॉन व्हेज आहे हा जो आहे व्यक्तिगत त्याच्या सगळ्यांच्या संकल्पना ह्या इथं बदलतात। कारण मुळात भारतामध्ये हा आपला देश असा आहे की इथं धर्माशी प्रत्येक गोष्टीला जोडलं जातं। त्यामुळं व्हेज का नॉन व्हेज ह्यापेक्षा मी सांगेल की अंडं जे आहे हे कोंबडीचं नॅचरल देणं आहे आणि त्या अंडं देण्यासाठी कोंबडीला नराची गरज नसते। त्यामुळे बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की आपण अंडं खातोय म्हणजे कुठला तरी जीव मारतोय, तर मुळात तसं नाही आहे। अंडं हे नॅचरल आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जीव नसतो। आणि जर तुम्हाला जीव हवा असेल तर तुम्हाला मात्र कोंबडा आणि कोंबडी सोबत ठेवावं लागेल। आणि आज मार्केटमध्ये जी आपण पांढरी अंडी बघतो तर इथं कुठल्याच प्रकारचे नर ठेवलेले नसतात, ते अंडी पूर्ण अफलित असतात, ती अंडी पूर्ण उपवासाची असतात। त्यामुळं 100% ही अंडे आपण कधी पण कुठल्याही दिवशी कुठल्याही वारी खाऊ शकतो। आणि या अंड्यामध्ये इतकं पौष्टिक आहे, म्हणजे सायंटिफिकरित्या जर आईच्या दुधानंतर विचाराल तर सगळ्यात चांगला पौष्टिक आहार कुठला असेल तर ते अंड आहे। तर एका माणसाने कमीत कमी एका वर्षात कमीत कमी 150 अंडी खावी हे शासनाचंच रेग्युलेशन आहे आणि त्याला धरून आम्ही सांगत असतो की कमीत कमी तुम्ही रोजचं एक अंडं तरी माणसाने खाल्लं पाहिजे। भारत आता विकसित राष्ट्र होण्यासाठी पुढाकार घेत आहे, प्रयत्न करत आहे। विकसित राष्ट्र होण्यासाठीच्या याच्यामध्ये आरोग्य महत्त्वाचं असते आणि आरोग्यामध्ये अंड आणि हा तुमचा उद्दिष्ट किती महत्त्वाचा? अगदी फार महत्त्वाचा प्रश्न विचारला तुम्ही। कारण जोपर्यंत जान है तो जहान है, आणि जर तुमची तब्येत चांगली नसेल तर यू कॅनॉट डू एनिथिंग। आणि आता जे विष्णूजींनी सांगितलं की शाकाहारी माणसांमध्ये जी प्रथिनाची कमतरता आहे ती आपल्याला जर मोडून काढायची असेल तर त्यासाठी सगळ्यात बेस्ट आणि स्वस्त हार्डली 4 ते 5 रुपयाला सगळं चांगलं नॅचरल अंडा, ज्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची तुम्ही भेसळ करू शकत नाही। आज दुसरे एवढे वेगवेगळे पदार्थ आहेत मार्केटमध्ये की ज्याच्यामध्ये भेसळ तुम्हाला दिसेल, पण अंड्यामध्ये तुम्हाला भेसळ दिसणार नाही। तर असं एवढं पौष्टिक आहार माणसांनी जर खाल्ला तर तब्येत चांगली राहील। तब्येत चांगली राहील तर निश्चित त्या माणसाचं जे भारताच्या ह्या विकसित भारत तयार करण्यासाठी जे सहभाग आहे त्यामध्ये निश्चित लोकांचा फायदा होईल। तर तब्बल 5000 पेक्षा जास्त अंड्यांची भुर्जी खायची असेल आणि तीही विष्णू मनोहर यांच्या हाताची खायची असेल तर रविवारी नागपूरच्या वेटनरी कॉलेजच्या प्रिमायसेसमध्ये सर्वांनी यायचं आहे आणि या ठिकाणी सामूहिक प्रयत्नांनी एक नवीन विश्वविक्रम जो आहे तो केलं जाणार आहे। कॅमेरामॅन मिथुन आदमानेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।